मी दीपा सिंग, आपका शहर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सूर्य प्रकल्प प्रोजेक्टवर आपण इथे आलो आहोत। प्रताप सरनाईकने इथे येऊन सूर्य प्रकल्पाचा दौरा केला। प्रताप सरनाईकचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदरला लवकरात लवकर पाणी पुरवठा होणार, जसं वसई आणि विरार मध्ये होत। त्यांनी सांगितलंय ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत मीरा भाईंदरला पाणी पुरवठा पूर्ण होणार। या आपण पाहूयात त्यांचं म्हणणं काय आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 6 वर्षापूर्वी एमएवाडेच्या प्रयत्नाने ह्या जो सूर्या डॅमचा प्रकल्प आहे त्याची सुरुवात झाली होती। 403 MLD पाणी हे आज आपल्याला मिळते आणि त्यातील 170 MLD पाणी हे वसई विरारला देऊन उर्वरित 218 MLD पाणी हे मीरा भाईंदर महापालिकेला मिळणार आहे आणि त्यापैकी काही पाणी हे आहे ते ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे। भविष्यामध्ये वाढवण बंदरातून भविष्यामध्ये ह्या प्रकल्पातून अजून साधारणतः आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 100 MLD पाणी अतिरिक्त मिळणार होतं, परंतु ते 100 MLD नसून अजून कमी आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे। तर त्याचा उपयोग कसा करायचा आणि कुठल्या महापालिकेला ते वितरित करायचं त्याचा निर्णय भविष्यामध्ये होणारच आहे। आमचं तर म्हणणं असं आहे की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाईची जी वाढ झालेली आहे त्यामुळे ठाण्याला मिळावं, परंतु तो शेवटी निर्णय हा शासन स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आज मीरा भाईंदर शहरातील 218 MLD पाणी हे साधारणतः 2 वर्षापूर्वीच आम्हाला मिळणार होतं, परंतु अद्यापर्यंत कामाची प्रगती काय झालेली आहे हे बघण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो। जवळजवळ 2 वर्षापूर्वी आलेलो असताना सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की 2024च्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाणी पुरवठा मीरा भाईंदर शहराला देऊ शकू, परंतु अद्यापर्यंत काम झालेलं नाही आहे। कारण जे चेन्नईला पाण्याच्या टाकीचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही, त्या ठिकाणी जाणारा ब्रिज आणि रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही। परंतु जे अधिकारी आहेत एमएमआरडीचे त्यांच्या मतानुसार साधारणतः जून महिन्यामध्ये आम्ही ते काम पूर्ण करू, परंतु मुख्य अडचण जी आहे ती 132 kVची जी लाईन आहे ती लाईनीचं काम अद्याप झालेलं असल्याकारणानं, कारण विद्युत पुरवठा नसेल तर ती पाणी जरी इथली व्यवस्था पूर्ण झाली असेल तरी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पाईपलाईनचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे, ते साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण होईल। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत जलवाहिनीचे जे काम आहे ते पण जवळजवळ 70% पूर्ण झालेले आहे, तेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे असे आयुक्तांना मी निर्देश दिलेले आहेत। परंतु शेवटी ह्या धरणातून जे मिळणारं पाणी आहे ते आमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे। आत्ता भांगरे जे आमचे एमएमआरडीचे अधिकारी आहे, ह्या प्रकल्पाचे प्रमुख आहेत, त्यांच्या मतानुसार साधारणतः नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीच्या सुमारास हे पाणी आम्हाला मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना मिळू शकेल। आम्ही तारीख पे तारीख जसं चाललं तसं 3 वर्षापासून तारीख पे तारीख चाललं आहे, परंतु शेवटी आता राज्याचा मंत्री म्हणून आमची ही जबाबदारी आहे। ह्या संदर्भात पुढील महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, कारण मे महिन्यामध्ये जी सिव्हिल वर्क आहेत ते कंप्लीट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर ती कंप्लीट झाल्यानंतर एक बैठक घेऊन उर्वरित कामासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल आणि ह्याच वर्षामध्ये म्हणजे 2025मध्येच मीरा भाईंदर शहराला 218 MLD पाणी कसं मिळेल याची तयारी आम्ही करतोय आणि आजच्या ह्या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट होत आहे की किमान 6 ते 7 महिन्याचा कालावधी ह्या अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण होण्याकरता लागणार आहे। सगळेजण इथं पाहू शकतात जसं की सूर्या प्रकल्पामध्ये आपण आलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पाणी फिल्टर होऊन ते पाणी आपल्याला पुरवठा होणार आहे। जसं की आपण इथे पण पाहू शकतात, इथे पण पाणी पुरवठ्याचे वेगवेगळे प्रकार इथे दाखवले गेले आहेत। सूर्य प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलंय ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत हा सूर्य प्रकल्प प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे। पार्टीतर्फे जो सूर्या वॉटर सप्लाय प्रोजेक्टचं जे काम राबवण्यात येत आहे त्याचा आपण आता आज या ठिकाणी सूर्यानगर WTP या लोकेशनला आपण इथे उभा आहोत। आता प्रकल्पाचं साधारणतः जे पंपिंग स्टेशन आहे, रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, WTP या सगळे कामं झालेले आहेत आणि त्यापैकी पाईपलाईनची सुद्धा कामं आपण वसई विरारपर्यंत झालेले आहेत। पुढे मीरा भाईंदरला सुद्धा आपल्याला पुरवठा करण्याच्या दृष्टीने जे आवश्यक जलवाहिनीचे काम आहे ते पण सुरू आहेत आणि जवळपास आपल्याला पुढे शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जे आवश्यक आपल्याला प्लांट चालू करण्यासाठी जे आवश्यक वीज पुरवठा आहे तो पण आपल्याला आता येत्या काळात मिळणार आहे आणि होपफुली एक ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपल्याला पाणी पुरवठा सुरू करता येईल असे आमचे नियोजन आहे।
आणि आता आपण हा प्लांट बघू शकता. इथे 403 दशलक्ष लिटर जे पाणी आहे त्याचं शुद्धीकरण इथे होतं. हे आपण मागे बघू शकता. हे आपलं एरेशन फाउंटन आपण याला म्हणतो, कॅस्केड एरेटर. हे पाणी रॉ वॉटर पाणी इथे आणलं जातं आणि इथे हे ट्रीट करून हे वेगवेगळ्या युनिट्स मधून, जसं की बाजूनी क्लॅरिफायर आहे, परत फिल्टर बेड आहे, नंतर शुद्ध केलेलं पाणी साठवण्यासाठी टाकी आहे. त्या टाकीमध्ये ते साठवून परत ते पाणी पंपिंगद्वारे या मागच्या बीपीटी मध्ये आपण इथे पंपिंग करतो. लोकल पंपिंग आपण त्याला म्हणतो. आणि ह्या बीपीटी द्वारे पूर्णतः ग्रॅव्हिटी पद्धतीने हे पाणी जे आहे शहराच्या दिशेने जातं. आपलं शहर साधारणतः इथून 80 ते 88 किलोमीटर साधारणतः आहे. तर पहिला टप्पा जो आहे वसई विरारचा, तो आपण 55 किलोमीटरचा कार्यान्वित केलेला आहे. आता आपल्याला एमबीएमसी साठी पुढची पाईपलाईन करून तो पण कार्यान्वित करायचा आहे. ही संपूर्ण योजना जी आहे ही ग्रॅव्हिटी पद्धतीने आपण ऑपरेट करतोय. याच्यामुळे आपल्याला जो इलेक्ट्रिसिटीची बचत होत आहे आणि ही पूर्ण एक म्हणजे एनर्जी इफिशियंट स्कीम आपण म्हणून याला आपण राबवतोय. आणि खूप चांगला प्रकल्प या ठिकाणी आता उभा झालेला आहे आणि इथे लवकरच आपल्याला पाणी मिळेल याची मी आपल्याला या प्रकल्पामधून 403 MLDचा आपला पूर्ण पुरवठा होणार आहे. त्यापैकी 185 MLD वसई विरारवर स्थानिक जे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये येतोय आणि 218 MLD जे आहे ते एमबीएमसी साठी पुरवठा होतोय. आता हा प्रकल्पाचा टप्पा 1 झालेला आहे. टप्प्या 2 साठी जी आवश्यक जलवाहिनी आणि वसई खाडीवरील बोगदा आणि तिथले जलकुंभाची कामे ही प्रगतीपथावर आहे आणि आम्हाला येत्या मे-जून पर्यंत ते काम पूर्ण करायचे आहे. परंतु हे सगळं कार्यान्वित करण्यासाठी आम्हाला 132 केवीचा वीज पुरवठा आवश्यक आहे, जे MSCTCL मार्फत ते काम सध्या सुरू आहे. ते आमचं डिपॉझिट वर्क आहे. त्यांच्या मार्फत ते काम वीज पुरवठा आम्हाला नियोजित वेळेत प्राप्त झाला तर आम्ही लवकरच पाणी पुरवठा सुरू करू. पाणी कधी भेटेल आमचं नियोजन आहे. म्हणजे त्यांनी जे आम्हाला MSCTCL मार्फत जे कमिटमेंट दिले आहे ते ऑक्टोबर पर्यंतचे आहे. त्यानंतर आम्हाला 1 महिन्यामध्ये ते सगळं टेस्टिंग वगैरे करून पाणी सुरू करणे शक्य आहे, त्यांचा वीज पुरवठा प्राप्त झाल्यानंतर. मी मिलिंद खरे, कार्यकारी अभियंता म्हणून काम करतोय MMRDला. प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलंय ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत हा सूर्य प्रकल्प प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे आणि मीरा भाईंदरला पाणी पुरवठा पूर्ण होईल. धन्यवाद.